अशा पद्धतीनं सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करते किंवा त्याच्या प्रोत्साहन देते, अशाच पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे. कसं बघता आणि हे सगळं वृक्षतोड कशा पद्धतीने थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? आता खूप विरोधच करावा लागणार आहे, कारण तपोवनची जी जागा आहे ना ती कुंभमेळ्यासाठी वगैरे करणं, झाडं तोडणं, म्हणजे मला तर ते मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कराडला किती झाडं तोडले आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहेत ह्या लोकांना. तर आता हे तपोवनची तर मला इतकी फोन आणि माहिती येते. मी प्रत्यक्ष जात नसलो तरी मी त्यांना सांगितले, आमचे जे मनीष बाविस्कर आहेत किंवा मनोज साठे आहेत किंवा शेखर गायकवाड आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही जर एक झाडं तोडून 10 झाडं लावणार सांगत असाल, असलं काहीतरी फालतू विधान करत असाल, तर आम्ही एक झाड तोडण्यासाठी 100 माणसं तयार आहोत. आम्ही 100 माणसं तिथं मरू पण एक झाड तोडू देणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा घ्या म्हटलं. आणि याच्या पुढं आपण हे झाडं तोडणं थांबवलंच पाहिजे. म्हणजे आज लोणंद सातारा रस्त्याला 4000 झाडं तोडतात, तर 400 वडाचे झाडं आहेत. आम्ही म्हटलं हे असं का करताय, वाचवू शकतो ना, अशी कितीतरी झाडं वाचवू शकलो असतो आपण. आणि लावण्याची, चेक करण्याची पद्धत आपल्याकडे नाही आहे. तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकार आपलंच असताना आपलं म्हणूनच इतकं